नमस्कार, आपण पाहता वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आज माझ्यासोबत आहे सलीम कदीर. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घडामोडी. सध्या राज्यात अधिवेशन सुरू आहे आणि अशा वेळी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपले हक्क न्याय मिळवण्याकरता आंदोलक येत राहतात आणि अशा वेळी आंदोलकांचे ऐकले जाते का याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी पाहूया. त्यासोबत या ठिकाणी काही आर्थिक फसवणूक झालेली दाम्पत्य आहेत. काय प्रकार आहे, कशासाठी मुंबई आझाद मैदानाचा त्यांनी मार्ग गाठला आहे आणि आंदोलन करत आहेत. सध्या आंदोलनाची वेळ संपून गेलेली आहे. त्यांनी मार्ग शोधत चौथा स्तंभाचा या ठिकाणी पत्रकार संघाच्या परिसरामध्ये येऊन आपल्याशी थेट संवाद साधलेला आहे, संपर्क साधलेला आहे की आमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधात तुमच्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण करा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, असे त्यांच्याकडनं आपल्याकडे यावेळेस विनंती करण्यात आलेली आहे. त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण आपल्यासोबत जिल्हा बुलढाणाचे दाम्पत्य आहेत. थेट त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं काय फसवणूक झाली आणि कुणी त्यांच्यावर फसवणूक केली आहे. नमस्कार सर, समोर बघा. माझं नाव गजानन संजय भोसले आहे सर. मी मेकर तालुक्या बुलढाणा जिल्हा इथला रहिवासी असून माझी राजस्थान इथल्या व्यक्तीने माझी फसवणूक केलेली आहे सर. त्यांनी मला जुने थ्रेशर देऊन त्यांनी माझ्याकडून 1,50,000 रुपये घेऊन माझी फसवणूक केलेली आहे सर. आणि जुनी मशीन वापस घेतली आणि पैसे पण त्यांना त्याचे वापस दिलेले नाहीत सर. अजून मी वारंवार त्याच्याकडे चक्रा मारूनही मला त्यांनी धमक्या दिलेल्या जीव मारण्याच्या, आणि तू कुठेही जाय आणि तू कुठेही जरी गेला तर मी तुला 1 रुपया सुद्धा देणार नाही. आणि माझ्या जात्याविषयक सर शिवगाळी केली. जा रे फारद्यात, तू कुठे जायचं तुझ्या माईची गाठ, तर असं तू मला निश्चित वाईट शब्दामध्ये त्याने सर शिवगाळ केली आणि माझा अपमान केला सर. म्हणजे आमच्या समाजाला कुठेही सर न्याय मिळाल्यासारखं मला काही अंदाज दिसत नाही सर. मी पहिले बी हे निवेदन घेऊन पोलीस स्टेशन मी इथे सर गेलो होतो सर रिपोर्ट द्यायला. तिथे बी सर मला कोणता न्याय मिळाला नाही सर. त्याच्यानंतर सर मी DOSP इथे पण गेलो सर की सर आमच्यावर असा अन्याय झालेला आहे. राजस्थानीतल्या व्यक्तीनं मला फसवणूक केलेली आहे सर. माझं थ्रेशर घेतलं, माझे पैसे घेऊन टाकलेले, मला ते वापस देऊन नाही राहिला. वरून आमच्या जातीविरुद्ध तो शिवगाळ करत आहे, जीव मारण्याची धमकी देत आहे सर. पण आमचं कोणी काही सर कोणी खरं माने ना, आम्हाला कोणते न्याय मिळेल ना सर. आम्हाला म्हणजे पोलीस प्रशासनाकडून बी आम्हाला कोणती पाठिंबा मिळेल ना सर. उलट आम्हाला म्हणतात की बा तुम्ही एकच विषय आणता, कोणाचा तरी ऐकता. दुसरी गोष्ट, तुम्ही खोटे बोलायला लागले, काहीतरी मनाचं लावत आहात सर. आम्हाला काही गरज नाही सर कोणावर अन्याय करायची, कोणावर खोटे बोलायचे. एक समाज सर आमचा असा आहे की आमच्या समाजाला अजूनही सर देशाला सर एवढे वर्ष झाले सर आझाद होऊन, पण आमच्या लोकांना सर आझादी म्हणजे काहीच माहित नाही सर. कुठे जर काही थोडीफार जर चोरी झाली सर तर आमच्या लोकांना पोलीस लोक सर तुरंत उचलतात, उलट टांगून मारहाण करतात सर. त्याला त्या गोष्टी पुरावा नको, त्या गोष्टीचं त्या लोक कोणता फाटा नको, कोणा लेखी रिपोर्ट नको, कोणाचा व्हिडिओ नको सर. जर आमची सत्य घटना असून जर सर आम्ही जीव तोडून जर सांगतो की सर आमच्या मेहनतीचे काही आम्ही लोकांचं खर्च केलेले आहे सर, आम्ही इकडून तिकडून जमा केले का आमच्या घरच्या बाईचे आम्ही काय भांडवल येतो ते मोडून सर राजस्थानच्या लोकांना सर आम्ही पैसे दिलेले सर. आम्ही 1.5 लाख रुपये आतापर्यंत दिले आणि या लोकांना आमची मशीन पण घेऊन टाकली सर, पैसे पण नाही वापस दिले सर. आमचे कोणी न्याय आम्हाला कोणतूनच न्याय नाही मिळून राहिला सर. आम्ही आझाद मैदानला इथं पण सर उपोषणला सगळं आपण पाहिलं. या ठिकाणी बरेच सारे आरोप प्रत्यारोप केले गेलेले आहेत. लेखी तक्रार सुद्धा देऊन पोलीस या तक्रारलाही कुठं ऐकत नाही. त्याच विरोधामध्ये मुंबई आझाद मैदान या ठिकाणी दाम्पत्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. कॅमेरामॅन शैलेश मुंबईहून वॉइस ऑफ इंडियासाठी सलीम कदीर.